हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवलाय। या कलाकारांनी विविध प्रसंगात केलेली अदाकारी आणि त्यांच्या भूमिकेमुळे अविस्मरणीय बनलेले चित्रपट वर्षानुवर्ष रसिकांच्या मनात कायम आहेत। अशा नामवंत आणि दिग्गज कलाकारांमध्ये समावेश होतो तो प्राण यांचा। त्यांच्या काळात चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत खलनायकालाही ग्लॅमर मिळवून देणाऱ्या या महान अभिनेत्याचा आज स्मृती दिन। त्यानिमित्त त्यांच्या सोनेरी चित्रपट कारकिर्दीचा आढावा बी न्यूजच्या कॅमेऱ्यातून। हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक आणि चरित्र अभिनेत्याच्या भूमिका सरसपणे पार पाडत रसिकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवलेले अभिनेते म्हणजे प्राण। प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 साली दिल्लीमध्ये झाला। जट यमला या पंजाबी चित्रपटातून सिनेमासृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्राण यांना चित्रपटसृष्टीचं आकर्षण नव्हतं। हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान हिच्याबरोबर खानदान या चित्रपटात 1942 साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला। प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या 17 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत। मात्र देवानंद नायक असलेल्या जिद्दी या चित्रपटात 1948 साली प्राण यांनी केलेल्या खलनायकाच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले। अपराध, बडी बहन या चित्रपटांनंतर बहार चित्रपटापासून प्राण यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करायचा निर्णय गांभीर्याने घेतला। त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत 70हून अधिक वर्ष घालवून 400हून अधिक चित्रपटात अभिनय केलाय। खलनायक म्हणून त्यांच्या भूमिका गाजल्या असल्या तरी त्यांनी इतरही अनेक भूमिका अत्यंत सरसपणे केल्या। जिस देश में गंगा बहती है मध्ये राकाच्या मनातली फाशीची भीती दाखवणारी गळ्यावरून बोट फिरवायची त्यांची लकब राज कपूर यांना खूप आवडली होती। अशाच वेगवेगळ्या लकबी त्यांच्यातील खलनायकानं चित्रपटांमधून वापरल्या। किंबहुना प्राण यांनी हिंदी चित्रपटातील खलनायकाला स्टार बनवलं। राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टार बरोबर त्यांच्या बेशिस्तपणामुळे काम न करण्याची प्रतिज्ञा प्राण यांनी शेवटपर्यंत पाळली। ॲन इव्हिनिंग इन पॅरिस, अपराधी, अफसाना, अमर अकबर अँथनी, आझाद, आदमी, आह, कर्ज, काश्मीर की कली, खानदान, गुमनाम, चोरी चोरी, छलिया, जंगल में मंगल या चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या। उपकार चित्रपटातील कसमे वादे प्यार वफा हे गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे। कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं ये झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या। अमिताभ बच्चनला ज्या चित्रपटानं सुपरस्टार बनवलं त्या जंजीर या 1973 सालच्या चित्रपटातील प्राण यांच्या पोलीस स्टेशनमधील प्रवेशाचा प्रसंग अक्षरशः माइलस्टोन बनला। तर यारी है ईमान मेरा या गाण्याने त्याचप्रमाणे जब प्यार किसी से होता है, जॉनी मेरा नाम, जिस देश में गंगा बहती है, दिल दिया दर्द लिया, दिल ही तो है, देवदास, नसीब, पत्थर के सनम, परिचय, बड़ी बहू, बरसात की एक रात, बॉबी, ब्रह्मचारी, मजबूर, मधुमती, मुनीम जी, राम और शाम, शहीद,
हलाकू यासारख्या 400 चित्रपट करणाऱ्या प्राण यांनी आ अब लौट चले या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं होतं. शराबी चित्रपटातील अमिताभ यांच्या वडिलांची भूमिका साकारत प्राण यांनी अभिनयातील वैविध्य दाखवून दिलं होतं. प्राण यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि पदकांनी प्राण यांच्या बंगल्यातील 2 दिवाणखाने भरलेत. चित्रपटसृष्टीत सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे 2013 सालचे ते मानकरी होते. अशा या दिग्गज अभिनेत्यानं 12 जुलै 2013 रोजी कायमची एक्झिट घेतली. तब्बल 70 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले प्राण हे खऱ्या अर्थानं बॉलिवूडचे जीव की प्राण होते. त्यांच्यासारखा दिग्गज अभिनेता चित्रपटसृष्टीला पुन्हा मिळणार नाही एवढं नक्की. बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुलाणी.